ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। नमस्कार, मी रामेश्वर वायाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरनेरा तांडा या शाळेचा मी मुख्याध्यापक म्हणून इथे 2 वर्षापासून कार्यरत आहे। आणि ही शाळा मुलं आणि मुली अशी संयुक्तपणाने 1ली ते 7वी पर्यंत या ठिकाणी भरते। एकंदरीत मुलं जे आहेत ती बंजारा भाषिक असल्यामुळे या ठिकाणी थोडी त्यांना भाषा समजण्यासाठी थोडीशी अडचण येते। त्यावर मात करण्याचा आमचा सर्व जो स्टाफ आहे तो या ठिकाणी प्रयत्न करतो आणि चांगल्या गुणवत्तेच्या दिशेने या शाळेनं पाऊल ठेवलेलं आहे। मी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शासनाचा जो उपक्रम होता, जी स्पर्धा होती, त्या स्पर्धेत आमची शाळा सहभाग नोंदवला आणि पहिल्याच वर्षी तालुक्यातून प्रथम क्रमांकाने ही शाळा पुरस्कार प्राप्त ठरली आणि 3 लाख रुपयाचं पारितोषिक या शाळेनं या ठिकाणी मिळवलेलं आहे। सर, आपल्या शाळेचे जे अंतर्गत आहे ग्रामपंचायत बी आहे गिरनेराची, ग्रामपंचायत कडून आपल्याला काय सुविधा भेटते? नक्कीच मिळतं। भौतिक सुविधेच्या बाबतीत त्यांनी 3 कम्प्युटर्स, बाकी फर्निचर आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ग्रामपंचायत मार्फत आम्हाला पुरवण्यात येतात। शाळेचं पंचायतची जिल्हा परिषदची शाळा आहे, तो आपण मॅम किती वर्षापासून कार्यरत आहे आणि कोणत्या वर्गाला शिक्षण देते? मी इथे गेल्या 7 वर्षापासून कार्यरत आहे आणि सध्या माझ्याकडे इयत्ता 1लीचा वर्ग आहे। आणि किती टीचर आहे आपल्यासोबत तुमच्यासोबत? आम्ही इथे 1 ते 7 वर्ग आहेत आणि इथे आम्ही सगळे सहशिक्षक 6 जण आहोत आणि हेडमास्टर 7, असे सगळे मिळून पूर्ण स्टाफ 7 जणांचा आहे आमचा। जे सांस्कृतिक कार्यक्रम असते तर आपल्या शाळेमध्ये कोणकोणते कार्यक्रम घेणे? सांस्कृतिक कार्यक्रम ज्या आपल्या वेगळ्या वेगळ्या जयंत्या पुण्यतिथ्या आहेत त्या आम्ही साजऱ्या करत असतो आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी म्हणून जसं दरवर्षी 26 जानेवारीच्या दरम्यान आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो। मग त्याच्यामध्ये विविध प्रकारचे असतात, लोकगीतांवर असतात, आपले जे गाणे वगैरे असतात, त्याच्यावर मुलांचं कलांचं सादरीकरण आम्ही घेत असतो। काय नाव आपलं? अनुपमा नाईक। मॅम, आमच्या शाळेवर आपलं अभिनंदन स्वागत आहे आणि आपण पण जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहे। किती वर्षापासून कार्यरत आहे त्याच्या? सर, मी 8 वर्षापासून इथे कार्यरत आहे। आणि कोणत्या वर्गाला शिक्षण देते? मी इयत्ता 2रीला शिकवते, 2रीच्या वर्गाला शिकवते। मॅम, आपल्या जे शाळेमध्ये मॅमने सांगितले की सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येते, तुझे शासनाकडून विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप आणि कापी पुस्तक वाटप सांगितले, आतापर्यंत किती वाटप झालेले आपल्या शाळेत? आपण 100% वाटप केलेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांना। गणवेश वाटप केले आहे मोफत, त्यानंतर पुस्तके वाटप केली आहेत आणि जे दुसरे शूज दिले आहेत जिल्हा परिषदचे, ते शाळेमध्ये लहान मुलांना शूज वगैरे वाटप चालू आहे? हो, शूज शाळेमध्ये वाटप झाले का? हो, किती मुलांना? 100% मुलांना आम्ही वाटप केले आहे आतापर्यंत। हे शाळा मुला मुलींचे दोघींचे आहे? हो, को एज्युकेशन आहे। किती वर्षापासून कार्यरत आहे? Thank you.
खिचडीचा आहे आणि बचत गटामार्फत तिथे आणि प्रश्न सुचवले जाते. आणि जास्त प्रमाणात ज्या विद्यार्थ्यांना जे प्रमाण आहे 100 ग्रॅम 6वी ते 7वी जे आहे ते तांदूळ शिजवले जातात. त्यामध्ये भाजीपाला आणि इतर पूरक ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मोफत देण्यात येते. मोफत दिल्या जाते आणि अतिशय दर्जेदार पद्धतीचं या ठिकाणी हे दिलं जातं.